एका मोठ्या शहरात मदनराव नावाचे एक नामांकित कापड व्यापारी राहत होते. शहरात त्यांच्या नावाचा दरारा होता आणि व्यापारात त्यांचा कोणीही हात धरू शकत नव्हते. मदनरावांना 2 मुली, रंजना आणि रोशनी. रंजना स्वभावाने शांत आणि समजूतदार होती, पण धाकटी रोशनी मात्र अगदी विरुद्ध. ती दिसायला मुलगी असली तरी तिची जिद्द, तिचा आत्मविश्वास आणि सडेतोड बोलण्याची पद्धत पाहून लोक म्हणायचे, हा तर मदनरावांचा मुलगाच आहे. शिक्षणापासून ते खेळापर्यंत प्रत्येक क्षेत्रात रोशनी नेहमी आघाडीवर असे. श्रीमंतीच्या थाटात आणि नोकर चाकरांच्या गराड्यात वाढलेल्या रोशनीच्या आयुष्यात एक दिवस वादळ आले. तिने अचानक घरी येऊन जाहीर केले, बाबा, मला अमोल सोबत लग्न करायचं आहे. मदनराव थबकले. त्यांनी चष्मातून मुलीकडे पाहिले आणि विचारले, कोण अमोल? कुठे असतो? काय करतो तो? रोशनी क्षणभर निरुत्तर झाली. ती काय सांगणार होती? अमोल एका गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचा दिवस पहाटे गोठ्यात गाई म्हशींचे दूध काढण्यापासून सुरू व्हायचा. घरोघरी दूध विकून तो आपला चरितार्थ चालवत असे. पण रोशनीला अमोलचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा भावला होता. नाईलाजाने तिने वडिलांना अमोल बद्दल सर्व काही खरे खरे सांगितले. हे ऐकताच मदनरावांचा चेहरा रागाने लाल झाला. एका दूध विकणाऱ्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न? हे कदापि शक्य नाही. मी या लग्नाला कधीच परवानगी देणार नाही, ते ठामपणे ओरडले. पण रोशनी म्हणजे मदनरावांचीच मुलगी होती. तिच्या रक्तातही तोच हट्टीपणा होता. ती म्हणाली, बाबा, अमोलकडे पैसा नसेल, पण त्याचं मन स्वच्छ आहे. तो कसाही असला तरी मला आवडतो आणि मला त्याच्या सोबतच संसार करायचा आहे. मदनरावांनी खूप समजावून पाहिले. रंजनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण रोशनीने तिचा निर्णय बदलला नाही. अखेर तिने शेवटचा शब्द टाकला, बाबा, जर तुम्ही या लग्नाला आनंदाने परवानगी दिलीत तर मी या घरातून वधूवेशात बाहेर पडेल. पण जर तुम्ही नकार दिलात तर मी हे घर सोडून जाईल आणि अमोलशी लग्न करेल. पण लक्षात ठेवा, लग्न करेल तर फक्त अमोलशीच. एका क्षणात मदनरावांच्या घराचे वातावरण बदलले. ज्या मुलीचा त्यांना अभिमान वाटायचा, आज तिनेच त्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान दिले होते. घरच्यांनी तिची साथ देण्याऐवजी तिच्याकडे पाठ फिरवली, पण रोशनी आपल्या निर्णयावर ठाम होती. मदनरावांनी आता आपल्या मुलीला समजावणे सोडून दिले आणि ते रागाने आपल्या खोलीत निघून गेले. पण मदनरावांची बायको शारदाताईंनी आपल्या मुलीला रोशनीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. अगं बाळा, प्रेम, आपुलकी, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी नंतर येतात, परंतु माणसाला जर सुखाने जगायचं असेल तर त्याच्याकडे पैसा असणे खूप गरजेचे असते. तुला असे वाटत असेल की अमोल खूप मेहनत करतो, तो सकाळी लवकर उठतो, त्यामुळे त्याची प्रगती होईल आणि त्याच्याकडे पैसा येईल. बाळा, असं काही नसतं की मेहनत करूनच खूप जास्त पैसा कमावता येतो. त्यासाठी आपल्याला असलेले पाठबळ, घरची परिस्थिती आणि आपले नशीब या गोष्टी महत्वाच्या असतात. तसं पाहायला गेलं तर मजूर लोक किती मेहनत करतात, पण दिवसभर मेहनत करून त्यांना दिवसाला किती पैसे मिळतात. त्यांचं उभं आयुष्य मेहनत करून जातं. पण अशी लोक कधी श्रीमंत झालेले तू पाहिलेस का? त्यावर रोशनी म्हणते, आई, सुख ही अशी गोष्ट आहे जी पैशाने विकत घेता येत नाही. आपण ज्या माणसासोबत संसार करतो किंवा करणार आहोत तो आपल्यावर प्रेम करतो का, तो आपल्याला कसे ठेवतो, यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात. आपल्याच घरचं उदाहरण घे. बाबांकडे किती पैसा आहे, तुला सर्व सुविधा मिळत आहेत, पण बाबांसमोर किंवा त्यांच्या विरोधात तू एक अक्षर बोलू शकतेस का? नाही ना. म्हणजे पैसा आहे पण तुला तुझं स्वातंत्र्य नाही. अशा जीवनाला काय अर्थ आहे? म्हणून मी माझा निर्णय घेतला आहे. मला अमोल सोबतच लग्न करायचं आहे. बाबांप्रमाणे तू सुद्धा माझ्या लग्नाला संमती दिली नाहीस तरी सुद्धा मला काही फरक पडणार नाही. आता जे मी ठरवलं आहे ते ठरवलं आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. शारदाताई आता विचारात पडल्या की ह्या मुलीला कोणत्या भाषेत समजवायचे म्हणजे तिला सर्व गोष्टी समजतील. आणि आपल्या मुलीला गोष्टी सांगून समजल्या नाही तरी सुद्धा आपण तिला मदत करू शकत नाही, कारण आपला नवरा आपल्या मुलीला मदत करण्यासाठी तयार नाही. एका बाजूला नवरा तर दुसऱ्या बाजूला मुलगी. आता दोघांपैकी कोणाची बाजू घ्यायची याच विचारात असणाऱ्या शारदाताई पुढे काहीही न बोलता शांतच राहणे पसंत करतात. ती रात्र रोशनी आपल्या आईबाबांच्या घरीच राहते, पण दुसऱ्या दिवशी मात्र ती सर्वांना सांगून आपली बॅग घेऊन अमोलकडे निघून जाते. रोशनी अचानकपणे बॅग घेऊन आपल्याकडे कायमची राहायला आल्याबरोबर अमोल तिला आपल्या घरी घेऊन न जाता अगोदर मंदिरात घेऊन जातो. तिथे तो रोशनी सोबत लग्न करून दोघं एकमेकांना वरमाला घालतात
आणि तसेच ते अमोलच्या घरी जातात. तेव्हा अमोल घरातील सर्व लोकांसोबत रोशनीची ओळख करून देतो. त्याच्या घरात त्याचे आई बाबा आणि एक बहीण असते. रोशनीला पाहिल्याबरोबर अमोलची आई म्हणते, अरे बाळा, एवढ्या श्रीमंत घरातून ही मुलगी आली आहे, परंतु तिच्या श्रीमंतीचा आपल्याला काय उपयोग, कारण तिने सोबत तर एक फुटकी कवडी सुद्धा आणलेली नाही, आणि अशी मुलगी आपल्या घरात काय काम करणार? त्यापेक्षा ही बिनकामाची भावली तू जिथून घेऊन आला आहेस तिकडेच परत ठेवून ये. आपल्या आईच्या अशा बोलण्याने अमोल आणि रोशनीला दोघांनाही धक्का बसला. अमोल आपल्या नव्या बायकोची बाजू घेत आईला समजावतो, आई, कोणताही माणूस लगेच कोणतंही काम शिकत नाही ना, आणि प्रत्येकासाठी प्रत्येक काम एक दिवस नवीन असतंच ना. पुढे जाऊन माणूस त्या कामात तरबेज होतो, पण सुरुवात ही सुरुवात असते. तसं रोशनी प्रत्येक काम शिकेल. त्यावर अमोलची आई कावेरीताई म्हणाल्या, अरे, हिने काही मिनिटापूर्वी आपल्या घराचा उंबरठा काय ओलांडला, तू लगेच तिची बाजू घेऊन बोलायला लागलास. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सुद्धा चांगलंच माहित आहे, या घरात काम केल्याशिवाय कोणालाही राहता येत नाही. मी तर म्हणते हिने चूल पेटवण्यापासून कामाची सुरुवात करावी. सांग तुझ्या या भावलीला ही चूल पेटव. रोशनी आपल्या गळ्यातील वरमाळा काढून थेट चूल पेटवण्यासाठी चुलीजवळ जाते. पण काही केल्या रोशनीला चूल पेटवता येत नाही. थोडा वेळ चूल पेटवून पुन्हा विझून जाई आणि लगेचच त्यातून काळसर धूर निघत होता. त्या धुरामुळे रोशनीचे डोळे चुरचुरत होते. डोळ्यातून सतत पाणी येत होते. नाक, डोळे सगळे लाल झाले होते. पण तरीही ती हार मानायला तयार नव्हती. नव्या घरात, नव्या आयुष्यात पहिल्याच दिवशी अपयशी ठरायचं नाही, हा एकच विचार तिच्या मनात होता. ती पुन्हा पुन्हा काड्या लावत होती, फुंकर घालत होती, पण चूल काही नीट पेटत नव्हती. थोड्या अंतरावर उभा असलेला अमोल हे सगळं शांतपणे पाहत होता. रोशनीला होणारा त्रास त्याला स्पष्ट दिसत होता. तिचे पाणवलेले डोळे, धुराने भरलेला श्वास आणि तरीही न हार मानणारी तिची धडपड, हे सगळं पाहून त्याच्या मनाला वाईट वाटलं. शेवटी त्याला राहवलं नाही. तो हळूच पुढे आला, चुलीजवळ बसला आणि काही क्षणातच त्याने चूल व्यवस्थित पेटवली. सुकी लाकडं नीट लावली, त्यांना फुंकर दिली आणि थोड्याच वेळात चुलीतून ज्वाला पेटल्या. रोशनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. पण हे सगळं कुणाच्याही नजरेतून सुटलं नव्हतं. अमोलची बहीण दाराआड उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, जणू तिला आईला सांगायला एक नवीन विषयच मिळाला होता. ती लगेचच धावत आईकडे गेली. आई, वहिनीला चूल पेटवता आली नाही, अमोलदादानेच चूल पेटवून दिली. हे ऐकताच अमोलची आई संतापाने उठली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती तडक स्वयंपाकघरात आली. अरे अमोल, ती मोठ्याने ओरडली, आतापासूनच तू बायकोला सांगितलेलं काम स्वतः करायला लागलास तर पुढे काय होणार? मग हिचा उपयोग तरी काय? कसली बायको घेऊन आलायस तू? तिने रोशनीकडे तुच्छतेने पाहिलं. मी तुला पुन्हा सांगते, हिला जिथून घेऊन आला आहेस ना तिथेच सोडून ये. आमच्या डोक्याची कटकट तरी कमी होईल. आईच्या तोंडून बायकोविषयी असे शब्द ऐकून अमोलच्या मनाला खूप वाईट वाटलं. पण तो शांत राहिला. त्याला माहित होतं, आता काही बोललो तर वाद वाढेल आणि त्याचा त्रास रोशनीलाच होईल. त्याने काहीच न बोलता रोशनीला हळूच सांगितलं, चल, मी तुला तुझी खोली दाखवतो. तो तिला खोलीत घेऊन गेला. तू आधी फ्रेश हो, कपडे बदल, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. रोशनीने फक्त मान हलवली. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण ती काही बोलली नाही. पुढचे काही दिवस रोशनीसाठी खूप कठीण गेले. सासूबाई तिला सतत काम सांगत असत. कधी अंगण झाडायला, कधी कचरा काढायला, कधी विहिरीतून पाणी आणायला. प्रत्येक कामामध्ये एक प्रकारचा ताण आणि भीती असायची. अमोलची बहीण तर तिच्यावर नजर ठेवूनच असायची. रोशनी कसं काम करते, किती वेळ घेते, चूक तर करत नाही ना, हे सगळं ती बारकाईने पाहायची आणि मग लगेच आईकडे जाऊन सांगायची. एक दिवस रोशनी अंगण स्वच्छ करत होती. तिने अगदी व्यवस्थित सर्व कचरा गोळा केला, पूर्ण अंगण झाडलं, पण तिला त्या कामासाठी खूप वेळ लागला. हे जेव्हा सासूबाईंना कळलं तेव्हा त्या संतापाने बाहेर आल्या. काय ग महाराणी, त्या कटूपणे हसत म्हणाल्या, अंगण साफ करायलाच एवढा वेळ लावलास तर घरातील बाकी कामं कधी करणार? त्या पुढे म्हणाल्या, एकतर उशिरा उठतेस, तुझा नवरा कधी उठवून गाई म्हशींचं दूध काढायला गेला याची तुला काही कल्पना आहे का? रोशनी शांतपणे ऐकत होती. तिला वाटलं आता तरी आपली बाजू सांगावी. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला काल रात्री झोपच लागली नाही. चटईवर झोपायची सवय नाही. मी रात्रभर जागीच होते. पहाटे कधी डोळा लागला कळलंच नाही, म्हणून उशीर झाला. ती पुढे म्हणाली, अमोलला माहित होतं म्हणून कदाचित त्याने मला उठवलं नसेल.
हे ऐकताच सासूबाई उपहासाने म्हणाल्या, अरे वा, म्हणजे तुला हेच हवं होतं ना, नवऱ्यानं काम करायचं आणि तू आराम करायचा. त्या शब्दांनी रोशनीच्या मनाला खोलवर जखम झाली. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. हे पाहताच सासूबाई लगेच म्हणाल्या, अगं असं रडत बसण्यापेक्षा विधीवर जा, पाणी आणून घे. घरातलं पाणी संपत आलंय. पाणी नसेल तर जेवण कसं शिजणार? रोशनीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने अलगद आपले डोळे पुसले, घागरी उचलल्या आणि विहिरीच्या दिशेने चालू लागली. तिच्या मनात हजारो विचार होते. नवं घर, नवी माणसं आणि प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करण्याची एक न संपणारी लढाई. पण तरीही ती चालत होती, शांतपणे, न बोलता, कारण तिला माहित होतं हीच तिच्या आयुष्याची खरी सुरुवात होती. आपल्याला हार मानून चालणार नाही, तर आपल्याला कसे का होईना हळूहळू प्रत्येक काम शिकायला हवे. जर आपले प्रेम, आपल्या आवडीचा माणूस आपल्या जवळ हवा असेल, तर कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली तयारी हवी. हाच विचार मनात ठेवून रोशनी विहिरीतून पाणी काढणाऱ्या बालदीने ती पाणी बाहेर काढू लागली. बालदी वर येईपर्यंत त्यातील अर्ध पाणी पुन्हा विहिरीत पडलेले असायचे आणि अर्धी भरलेली बालदी वर यायची. रोशनी विचार करत होती, अर्धी का होईना बालदीत पाणी येऊन आपली घागर तर भरत आहे ना. असा पॉझिटिव्ह विचार करता करता घागर तर भरली, पण ती भरण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत खूप लागली. त्याने रोशनी थकून गेली, पण तिने आपली जिद्द सोडली नाही. सासूबाई कधी कधी रोशनीला चुलीसाठी लागणारी सुकी लाकडे आणायला रानात सोबत घेऊन जाऊ लागल्या, तरी तिने कधी नकार दिला नाही. हे काम करत असताना तिच्या पायाला काटा लागून रक्त आलं, तरी तिने हात मारली नाही. रोशनी एवढं सर्व काही करत असताना सुद्धा सासूबाई तिच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही चूक काढतच असायच्या. फक्त चूक काढून त्या शांत बसायच्या नाही, तर तिला सतत टोमणे मारत असायच्या. रोशनीसाठी प्रत्येक काम नवीन होते, त्यामुळे काम करत असताना लागणारा वेळ आणि चूक ही होणारच होती. परंतु एकदा केलेली चूक ती पुन्हा होऊ नये, त्यासाठी ती दक्ष असायची. हे सर्व करत असताना सुद्धा सासूबाईंच्या सततच्या बोलण्याने तिचे मानसिक खच्चीकरण होत होते. ही गोष्ट अमोलच्या सुद्धा लक्षात आली होती. शेवटी सर्व परिस्थितीचा विचार करून अमोल आणि रोशनीने निर्णय घेतला की आपण आता घरात न राहता शेतावर, जिकडे गाई म्हशींचा गोठा आहे, त्याच्याच आसपास एखादी छोटीशी झोपडी तयार करून तिथेच आपला संसार थाटू आणि आपल्याला जसं शक्य होईल तसा आपला संसार हळूहळू आपण दोघांच्या साथीने पुढे नेण्याचा प्रयत्न करू. रात्री बसून रोशनी आणि अमोलने घेतलेला हा निर्णय सकाळी आपल्या आईबाबांसमोर ठेवला. तेव्हा सासूबाई मोठ्याने ओरडल्या, या महाराणीला माझं घरच फोडायचं होतं. एकतर एक काम धड करत नाही, तरी सुद्धा मी इतके दिवस हिला सांभाळून घेतलं, पण त्याचा काय फायदा झाला? आता ही महाराणी माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं करत आहे. आता अमोल आणि रोशनी काही बोलणार त्या अगोदरच अमोलचे बाबा मोरेश्वरराव पुढे आले आणि म्हणाले, मुलं आपल्यापासून दूर जात नाही, ती शेतावर जाऊन राहण्याचा विचार करत आहेत. तर ह्यात वाईट काय आहे? ते दोघे तिथेच राहतील, सोबतच शेतीची देखभाल करतील. त्यामुळे सारखं शेतावर जाण्याचा आपला जो त्रास आहे तो सुद्धा कमी होईल आणि अमोल तिथेच राहत असल्या कारणाने तो हळूहळू सुनबाईला तिथल्या गोष्टी शिकवेल. आपल्या आवडीचा माणूस जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकवतो, तेव्हा शिकणाऱ्याला सुद्धा ती गोष्ट शिकताना त्या गोष्टीचा आनंद घेता येतो. म्हणून माझं तर असं स्पष्ट मत आहे की आपण त्या दोघांना शेतावर राहण्याची परवानगी द्यायला हवी. अमोलच्या बाबांनी एवढ्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर सुद्धा अमोलची आई म्हणाली, अहो, तुम्हाला वाटते आहे तेवढी ही साधी नाही आहे. तिकडे गेल्यानंतर ती आपल्याच मुलाला कामाला झुंपेल. बिचारा अमोल घरातील कामे सुद्धा करेल आणि शेतातील कामे सुद्धा त्यालाच करावी लागतील. याचा विचार तुम्ही केला आहात का? ही बाई खूप धूर्त आहे, तिचा डाव मी चांगलाच ओळखते. त्यावर मोरेश्वरराव म्हणाले, अगं, त्या दोघांनी मिळून निर्णय घेतला आहे ना, मग त्यांची कामे त्यांनी एकमेकांना मदत करून करू देत किंवा त्यांची कामे त्यांनी आपापसात वाटून करू देत, त्यामध्ये आपल्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही. मोरेश्वररावांच्या या अशा बोलल्यानंतर अमोलच्या आईचे तोंड मंद झाले, पण मनातील कटुता कमी झाली नाही. अहो, तुम्ही म्हणत आहात म्हणून मी शांत बसते, पण या महाराणीने एक भांड सुद्धा या घरात आणलेलं नाही, त्यामुळे मी तिला कोणतंही भांड देणार नाही. तिकडे तिने जाऊन उपाशी राहावं किंवा अन्य काही करावं, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. अमोल आणि रोशनी आपल्या आईच्या ह्या बोलण्यावर काही न बोलता आई बाबांचे आशीर्वाद घेतात आणि आपली कपड्याची बॅग घेऊन शेताकडे राहण्यासाठी निघतात. तिथे गेल्यानंतर एक छोटीशी झोपडी तयार करतात. मग बाजारात जाऊन रोजच्या जेवणासाठी लागणारी भांडी आणि किराणा सामान आणून आपला संसार थाटतात.
तिथूनच खऱ्या अर्थाने अमोल आणि रोशनीच्या खडतर पण सुखी संसाराला सुरुवात होते. आता शेतावर अमोल आणि रोशनी दोघेच राहत असल्या कारणाने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व कामं, अगदी जेवण बनवण्यापासून भांडी घासण्यापर्यंत ते दोघेही एकमेकांच्या मदतीने करतात. सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर गाई म्हशीचे दूध काढण्याचे काम सुद्धा दोघं एकत्र मिळून करतात. सुरुवातीला ते काम रोशनीला जमत नाही, पण अमोल ते काम कसे करत आहे या सर्व गोष्टी बघून हळूहळू ते काम रोशनी सुद्धा करू लागते. त्यामुळे ज्या कामासाठी 1 तास लागायचा ते काम आता एकाऐवजी दोघांनी केल्यामुळे अर्ध्या तासातच होऊ लागले. अशा प्रकारे प्रत्येक काम दोघांनी केल्यामुळे वेळेची बचत झाली. त्यामुळे त्यांना शेतीवर व्यवस्थित लक्ष देता आले. त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून अजून गाई म्हशी विकत घेऊन दूध उत्पादन वाढवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. रोशनी चांगली शिकलेली असल्या कारणामुळे ती विचार करू लागली की एवढं दूध आपण बाजारात ठेवून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा आपण त्या दुधापासून जर लोकांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवले, जसं की ताक, दही, लस्सी, तर आपल्याला रोज सकाळी दूध टाकायला जायला सुद्धा नको आणि आपल्या नफ्यामध्ये सुद्धा वाढ होईल. त्यासाठी सुरुवातीला रोशनीने 2 महिलांना कामासाठी ठेवल्या. त्यांच्याकडून ती या सर्व गोष्टी करून घेत होती. हळूहळू रोशनी जे काही दुधापासून पदार्थ बनवत होती ते पदार्थ लोकांना आवडू लागले. त्या पदार्थांची मागणी वाढली. मग त्यात अजून श्रीखंड, आम्रखंड अशा वेगवेगळ्या पदार्थांची वाढ करून रोशनीने आपल्या शेतावरच वेगवेगळ्या मशीन आणून श्री गणेश प्रोडक्ट या नावाने बाजारात सुद्धा आपल्या उत्पादनाची विक्री चालू केली. त्यामुळे झोपडीच्या ठिकाणी आता एक मोठं घर होतं. घर काय, एक बंगलाच होता. त्याच्या बाजूलाच एक छोटीशी फॅक्टरी बनवून तिथेच हे सर्व उत्पादन काढले जायचे. घरचे दूध असल्या कारणाने दुधामध्ये सुद्धा भेसळ नव्हती. याच कारणाने श्री गणेश प्रोडक्ट बाजारात एक ब्रँड बनले. पण या उलट रोशनीच्या बाबांना त्यांच्या उद्योगामध्ये खूप मोठं नुकसान होऊन ते कर्जबाजारी झाले आणि त्यांनी आपला उद्योग विक्रीस काढला. तेव्हा त्यांच्या उद्योग श्री प्रोडक्टनेच विकत घेतला, कारण रोशनीला कापड उद्योगामध्ये अगोदरपासूनच रस होता आणि तिला त्याविषयी माहिती सुद्धा होती. जेव्हा शेवटची बोलणी झाली आणि फायनल पेपर्सवर सही करण्यासाठी रोशनी आणि अमोल तिथे पोहोचले, तेव्हा रोशनीच्या बाबांनी रोशनीला समोर पाहिले तर त्यांना धक्काच बसला. ते विचार करू लागले, ज्या मुलीला ती गरीब मुलासोबत लग्न करते म्हणून आपण परवानगी न देता तिच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी ती रिकाम्या हाताने घराबाहेर पडली. तीच मुलगी आज माझी कंपनी खरेदी करत आहे. त्यांनी अमोल आणि रोशनी समोर हात जोडले. अमोल आणि रोशनी काही न बोलता सही करून बाहेर पडले. पण त्याच कंपनीमध्ये रोशनीने आपल्या बाबांना मोठ्या पदावर ठेवून त्या कंपनीच्या सर्व कारभार त्यांना सांभाळायला सांगितला होता. हे तिने आपल्या माणसांना सांगून ठेवले होते. आपली मुलगी आपल्या बरोबर काही न बोलता निघून गेली याचे मदनरावांना खूप वाईट वाटत होते. पण त्यानंतर त्यांना समजले की ही कंपनी जरी आपल्या मुलीने खरेदी केली असली तर या कंपनीचा सर्व कारभार आपल्याला सांभाळायचा आहे. तेव्हा मात्र त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी देवाचे आभार मानले आणि म्हणाले, देवा, ज्या मुलीला मी नाकारले त्याच मुलीने मला तारले. अशी मुलगी सर्वांना मिळावी, परंतु असा बाप कोणत्याही मुलीला मिळू नये जो तिचं मन समजून न घेता तिच्या मनाविरुद्ध वागतो. इकडे सासूबाई विचार करत होत्या की माझा मुलगा अमोलची काय अवस्था झाली असेल कुणास ठाऊक, कारण अमोल आपल्या घरी दर महिन्याला घर खर्चासाठी 20,000 रुपये पाठवत होता. त्यामध्ये अमोलची आई खूप खुश होती, कारण तिला कोणत्याही कामाशिवाय 20,000 रुपये दर महिन्याला मिळत होते. एक दिवशी अमोलची आई जेव्हा बाजारात गेली तेव्हा तिने श्री गणेश प्रोडक्टची काही उत्पादने खरेदी केली. त्यांच्या मैत्रिणीकडून तिला समजले होते की इथे घरगुती दुधापासून अगदी चांगले पदार्थ बनवलेले असतात. जेव्हा अमोलची आई घरी आली तेव्हा अमोलच्या बहिणीने त्या डब्यावरील नाव वाचले तेव्हा दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावर अगदी छोट्या अक्षरात प्रोप्रा अमोल आणि रोशनी असे लिहिलेले होते. ही गोष्ट त्यांनी लगेच मोरेश्वर रावांना सांगितली आणि सर्वजण आपल्या शेताकडे निघाले. तिथे गेल्यानंतर त्यांनी जे काही पाहिले त्याने त्यांना धक्काच बसला. मग त्यांना सर्व गोष्टी समजल्या तेव्हा अमोलची आई रोशनीला म्हणाली, बाळा, तूच आमची खऱ्या अर्थाने सून आहेस. अमोलच्या बहिणीने तर आपले कान पकडले आणि म्हणाली, वहिनी, मी तुम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु कधीच तुम्ही मला उलट बोलला नाहीत. मी अगदी मनापासून तुमची माफी मागते. रोशनी म्हणाली, तुम्ही सर्व माझ्याच कुटुंबातील माणसे आहात, त्यामुळे तुम्हाला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. जर तुमची इच्छा असेल तर आपण सर्वजण आजपासून इथे एकत्र राहू शकतो.
आपल्या सुनेच्या तोंडून असे बोलणे ऐकताच अमोलच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्या लगेच म्हणाल्या की आम्हाला आजपासून नाही, आत्तापासूनच इथे राहायचं आहे. रोशनीने मोठ्या मनाने सर्वांना माफ करून आपल्या कुटुंबात सामील करून घेतले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रोशनीच्या मनाचा मोठेपणा याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.